हाय सगळ्यांना. कॅमेरा चालू करताच इथं चेहऱ्यावर कपडा येऊन जाते. तर बघा आम्ही बसल्या बसल्या बघा इथे किती साऱ्या पॅकेट फुल झाल्या आमचे. आणि आणखीन काही डस्टबिनमध्ये पण गेलेले आहेत भरपूर. असं बसू बसू खाऊ खाऊशे वाटत आहे. तू लहान आहे ना, आता तूच खाते, मी तर नाही खात. मीच खाते कारण की तिकडे काम चालू आहे ना, आम्हाला कोणतीच काम नाही आहे. असं बसल्या बसल्या बोर मारते. बस ना, खाणं पेणं बस आहे का. आणि काम झालं ते लोक गेले का मग मग आमचं कामं चालू होते इकडे. तर त्यांचं काम होतपर्यंत आम्हाला टाईम आराम असते. तर आम्ही मस्त बसतो मोबाईल. आताच फोन आलेला होता साईलचा आणि मी बघा ना कशी दिसते माझ्या अवतार. माझी आंघोळसुद्धा नाही झाली कारण की काम चालू आहे ना, धूळ आहे, त्याच्यामुळे मी ना काही आंघोळ केली नाही. म्हटलं काम झाल्यानंतर आपलं मस्त असं घरातली साफसफाई झाल्यानंतर मग आंघोळ करेल. तोपर्यंत आंघोळ करून बी तरी पण धूळच उडतो. त्याच्यासाठी मी आंघोळ काही केली नाही. माझे केस इतके रफ वाटतात, त्या धुळाने माझ्या केसात धूळ गेलेला आहे. केस पण मस्तपैकी धुवायचे, पण उद्याला आज नाही. चला आता मस्तपैकी स्टाईल जे फुटलेली होती ते पण मस्त लागलेली आहे, बघू शकता तिकडे. आणि ते पसारा तर आहेच. आता किती दिवस पसारा असतो तर माहिती नाही आता. तर चला वाटलं काहीतरी बसल्या बसल्या सांगतो तुम्हाला थोडंसं. हे आमची बाई बघा अजूनपर्यंत जेवण नाही केलं तिला आवडत नाही असं कचकच मध्ये जेवण करणं. तिला चांगलं साफसुथरं पाहिजे. मी जेवत पण नाही शनिवारी. ते जेवणही नाही करत, उपाशी राहते ती. सेम मी सेम घेईन नाही. चटर पटर सुरूच आहे तुझी बघ आपलं. दोघी खात. तर मिस्त्रीचं काम चालू आहे, प्लास्टर चालू आहे तिथे. मग आज चाकरीचा दिवस आहे झाला. आणि उद्या किचन करायची. असा इतका धूळ झाला आहे किचनमध्ये, तुम्हाला दाखवते नंतर मी. इतका धूळ की बस खूपच भयंकर. पूर्ण धूळने नाही का पूर्ण फर्निचर, किचनचा फर्निचर पूर्ण खराब झालेला आहे धुळाने. तर उद्या करायचे किचनला एका दिवसाला नाही होत, 2 दिवस तर लागतेच किचन पूर्ण. आणि मी आताच केली होती किचन साफ. 15 दिवस झाले किचन साफ केली. तर आणखीन आता पुन्हा उद्या करायची आहे. तर करतात आजची मदत करू लागते ना, तू करू लागते ना. नाही करत, मीच एकटी करते म्हणा, तसं काही नाही. आणि तिकडली बाल्कनी आहे, मशीन आहे तिथे तितका धूळ झाला आहे तिथे. उद्या मस्त पाईप लावून मस्त धुणार आहे. उद्या दाखवेन तुम्हाला उद्या, म्हणजे नेक्स्ट ब्लॉगमध्ये, पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेन. तर चला काय म्हणते अर्जी तू. नाही तर साईलचा फोन आलेला होता. साईलला आता भाजी विचारतो होतो कशाची भाजी करते. तर कोणी ॲक्शन करते एकच अशीच दे. अशी आहे पोरगी. आणि किती धूळ बाप्पा बघू शकता. ह्या टी टेबलवर सुद्धा बघू शकता किती धूळ आहे. याच्यावरूनच तुम्ही अंदाज लावा किती धूळ असेल. तर त्यांचं काम झालं. हो, म्हातारीच झाली आहे मी, कारण की केस पिकून गेले आहे माझेवाले म्हणून. तर आजचाच दिवस आहे केस पिकलेले. मग नंतर माझे जसे केस होते तसेच. आणि तिथे काच आहे बघा, दिसतंय का तुम्हाला ते तिथे काच. ते काचाला आता एक थोडासा फुटलेलाच आहे. कसं करायचं, काय करायचं. कोणत्यात लावलं तुम्ही अजून ह्याला दुसरं काय बघू. चला दाखवते पुढचं वगैरे, बघत राहा वेळे. बघा ते धूळ झालेला आहे. बाल्कनी बघा, वट्टा बघा किती घाण झालेला आहे. त्या तर पाय नाही ठेवूशा वाटत आहे.
तर चला आता गेले कामवाले आणि मी आता सोपा वगैरे छानपैकी मस्त झटकून घेतलेला आहे. आणि आता अर्चीने येते चहा पण आणलेला आहे आणि पाणी पण घेऊन आली आहे 1 ग्लास. तर चहा पाणी करून घेते मी आता. आणि बघा त्या रूममध्ये पण आणि चहा पाणी करते आणि पटकन मी आपलं झाडू पोछा करते. आता 6 वाजले बरं. बघा इथे दिसत ते का तुम्हाला? बघा 6 वाजलेले आहे. बरोबर पुसतच नाहीये. ओला प्रकारे त्या तिथे आहे डायनिंगवर. तर चला या चाय प्यायला. आरचीने बनवलेला आहे चहा. बघा मी झाडू पण काढलेला आहे. झाडू लावते आणि पोछा लावते. तर बघा मी मस्त पूर्ण फरशी पण पुसून घेतली. बघू शकता हे बघा. आणि दरवाजा तिथे आहे. आणि ते बेडरूमचे झाले, हॉलची पण झाली, सर्व पुसून झालं. आरची इथे उभी आहे. आणि किचन पण मस्त. आणि वट्टा पण साफ केलेला आहे. भांडे पण घासले. ह्या भोपळ्यावर बसले होते धूळ, याला पण धुतले. याची भाजी करायची आहे. पूर्ण धूळ झालं होतं. आणि आंघोळ पण केली आणि मस्तपैकी असे केस पण धुतले. खूप धूळ झालं होतं केसावर, तरी पण चिकटच वाटत आहे केस, कारण की शॅम्पूनं काही धुतला नाही. तर आता धुवेनच उद्याला किंवा परवाला शॅम्पूने धुणार आहे. तर चला, कंटाळा येतो एवढा. कंटाळा नाही येत तर काय येतं. सर्व पुसून घेतलं, सोफा वगैरे, डायनिंग, खुर्च्या सर्व. तर तसं पुसून नाही वाटत ना काही ना. पण किचनमधलं राहिलेलं आहे वाळा. तू काय करत आहे? तर चला आता करते मी स्वयंपाक.